थांबले नाहीये. त्यांच्या पोरकट बेजबाबदारपणामुळे रायफल बंद गोळी सुटली. ती गोळी या दोघांपैकी कोणाला लागली असती तर काय झालं असतं? हे बघ बाबी, आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं नेहमीच स्वागत करतो. पाहुणचार करणं, पाहुण्यांमध्ये रमणं ही आमच्या घराची परंपरा आहे. पण तू आणि तुझी दोन्ही मुलं, त्यांना आता काही धरबंदच राहिलेलं नाहीये. रागवू नकोस नंदिनी, पण तुझ्या या मैत्रिणीबद्दल मला काही प्रश्न पडलेले आहेत. तुझी ही जी मैत्रीण तिचं घर सोडून इथे येऊन धडकले ना डायरेक्ट, त्याच्या मागे नक्की काहीतरी कारण आहेत. त्या कारणांचा शोध घ्यायला हवा आपण. मी शोध घेतलाय अजून. हा? काय? हो, डंबू आणि गिंचीचं हे वागणं मला अयोग्य वाटत होतंच, पण त्याहूनही जास्त त्यांच्या या वागण्याकडे त्यांची आई दुर्लक्ष करते हे जास्त खटकत होत. म्हणून मावशी जिथे राहते जागृती नगरला, तिथे मी जाऊन चौकशी केली, माहिती काढली, सत्य जाणून घेतलं. आणि माझ्या कानावर असं आलंय की काकांची म्हणजेच डंबू आणि गिंचीच्या बाबांची नोकरी गेल्यानंतर ते व्यसनांच्या खूप आहारी गेले. व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून ते चोऱ्या माऱ्या करायला लागले. डंबू आणि गिंचीला लोक चोराची पोरं असं म्हणायला लागले. काकांकडून काहीच मदत मिळेना म्हणून घर चालवण्यासाठी मावशी बाहेरून पैसे उसने घेत होती. काही काळानंतर लोकांनी उधार देणं बंद केलं. उलट ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ना, तेच लोक तगादा लावू लागले. आणि एका चोरीच्या प्रकरणात काकांना सुद्धा अटक झाली. त्यानंतर मावशीला तिकडे राहणंच कठीण झालं. आणि तिने डंबू आणि गिंचीसह इकडची वाट धरली. हे मला काहीच माहिती नव्हतं. बबी, मी तुझ्याकडे आले तेव्हा तर सगळं ठीक होतं ग. हो, पण नंतर सगळं बिघडत गेलं. डंबू, गिंची, बाबा सगळे हे बिघडत गेले. मी सैरवैर झाली. मला काही कळत नव्हतं. मुलांकडे हे नीट लक्ष देता येत नव्हतं. वाड्याने उधारीवर काही जिन्नस दिले तरच घरात अन्न शिजायचं. पुढे पुढे सारच अवघड होत गेलं. मावशी, अगं काका बिघडत गेल्यानंतर तू खंबीरपणे उभं राहायला हवं होतंस की नाही? त्यांना वेळीच रोखणं, मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांना शिस्त लावणं, हे तुझं काम होतं की नाही? मला सांग, तूच अशी बेजबाबदारपणे वागलीस तर त्यांचं ह्यापेक्षा जास्त काय होणार? आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर मुलं अजून बिघडतील. मावशी, अगं त्यांचं आयुष्य अंधकारमय होईल. आणि मी तू म्हणतेस ते खरं आहे, पण ह्यांच्या बाबांमुळे ना आमचं नाव खूप खराब झालं होतं ग. त्यामुळे अगं मला सांग, तुमचं नाव का खराब होईल? तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीयेत ग. तिथे तुमचं स्वतःचं घर आहे. तुम्ही उजळ माथ्याने तिथे राहायलाच पाहिजे. अगं उलट तू काहीतरी काम धंदा करून आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवायला हवंस की नाही? पण हे सगळं मला शक्य आहे का? अगं मावशी, का शक्य नाही होणार? तू जर एखाद्या कर्तबगार स्त्रीसारखी उभी राहिलीस ना तर बघ सगळं नीट होईल. तू म्हणतेस ते खरं आहे. माझं चुकलं. ते म्हणतात ना, कळतं पण ओळख नाही, तशी माझी अवस्था झाली होती. नवरा असा आहे म्हटल्यावर मला खंबीरपणे उभं राहायला हवं होतं.
मीच भरकटत गेले. पण मी तुम्हाला शब्द देते, मी आता घरी जाईन माझ्या मुलांना घेऊन आणि त्यांना खूप नीट सांभाळेन. आणि अनन्या, तू म्हणालीस ना तशीच मी मानाने सन्मानाने राहून दाखवेन आणि माझ्या मुलांचं भविष्यही नीट करेन. शाबास. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. एक मिनिट मावशी, सध्या तुला अर्जंट कामाची गरज आहे ना? मला वाटतं तू नक्कीच हिला काम मिळवून देऊ शकेल. खूप गरज होती मला कामाची. पदरात 2 मुलं आहेत, आम्हाला कोणाचाच आधार नाहीये. खरंच खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. उद्यापासून रुजू व्हायचंय तर आम्हाला आता निघायला पाहिजे.